ते नव मी काय म्हणतोय ते अजित आगरकर मामाला कोणतर सांगावं की लेका पुढच्या महिन्यात आशिया कप चालू होणार आहे आपला, तर त्याची टीम बीम लागा निवड बिवड कर कोणाची तर. अरे मामा ते 2015 साली एक पिक्चर आलता बघ, कुठला बरं ते बाहुबली म्हणून. त्याच्यात शेवटी सगळ्या देशाला प्रश्न पडला होता त्या कटापानं बाहुबलीला का मारलं म्हणून. अरे मर्दा त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न पडलाय रे, आशिया कप मध्ये कुणाला खेळवायचं आहे. ओपनिंग साठी बघितला तर बंडलचा बंडल पडला, आता कुणाला सिलेक्ट करायचं काय माहिती भाऊ. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हे बघ ओपनिंग साठी ऋतुराज गायकवाड आहे, अभिषेक शर्मा आहे, संजू सॅमसन आहे, शुभमन गिल आहे, यशस्वी जयस्वाल आहे. बघ की याच्यातलं कुणाला तर दोघा तिघांना ठेवून कर की बाबा काम मोकळं एकदाच. त्याच्या खाली परत तिलक वर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, श्रेयस अय्यर आहे. हा अरे ते श्रेयस अय्यरचा काय विषय, त्याला घेणार आहे का नाही सांगायला. पंजाबवाल्याने तर त्याचं नाव ठेवलेलं सरपंच म्हणून. अरे सरपंचाची जरा तरी किंमत ठेवा, घ्यावं लागा ना त्याला. ते शिवम दुबे आणि रिंकू सिंग मधलं कोणाला घ्यायचं बघ की पहिला. पाठ दिवशी एकदा तर मर्दा मोकळं कर, टीम अनाउन्समेंट कर जरा, आम्हाला पण त्याच्याबद्दल चर्चा करायला वेळ मिळू दे. तुझं एक काम सोपं करतो बघ. T20 मधला 1 नंबरचा बॅट्समॅन म्हणजे अभिषेक शर्मा, त्याला तर तुला घ्यायलाच लागतंय. त्याच्यानंतर 2 का 3 नंबरला आहे रे ते तिलक वर्मा, त्याला पण तुला घ्यावंच लागतंय. आणि सूर्यकुमार यादव म्हणजे टीमचा कॅप्टन आहे, हां त्याला तर तुला घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जसप्रीत बुमराह, बुमराह यॉर्कर किंग, त्याचा नाही घेतला म्हणजे तुझा बत्त्या गुलूच होतात. मग बाकीचे राहिलेले त्याच्यानं काटछूट करून कर मोकळं एकदा, कर टीम अनाउन्समेंट मरदा.